मार्केटमध्ये गेले आणि गेल्या पहिली दिसली शिरावळी आणि मग लगेच घेतली बिकॉज मला तर खूप आवडते. पण आहूंना जास्त आवडत नाही. पण हल्ली आजारी पडल्यापासून सगळंच खायला लागलेत. पण तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून कळवा. त्यानंतर घरी आले आणि मस्तपैकी सोलून घेतली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि छान कट करून घेतली. त्यानंतर फोडणी तयार केली. तेल गरम केलं. त्यामध्ये जिरा, मोहरी, लसूण, थोडंसं हिंग, कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, धना पावडर आणि गरम मसाला टाकून छान एकजीव करून घेतली फोडणी आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून उकळवून घेतली. त्यामध्ये कट केलेली भाजी घालायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून वाफेवरती भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटात भाजी शिजून तयार होते आणि तुम्ही बघू शकता वाफेवर किती छान झाले आणि वाफेवरच शिजवायचं आहे. त्यामुळे खूप छान अशी चव येते भाजीला. आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून भाजी सर्व करा. आपली भाजी तयार आहे.